डिअर फ्रेंड्स, फारच इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण शिकणार आहोत अँड दॅट इज कॉल्ड एज राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफ हा कन्सेप्ट आपण जो अगोदरचा कन्सेप्ट शिकलेलो आहोत विच इज सिग्निफिकंट डिजिट्स याच्याशी खूप रिलेटेड आहे. हाऊ इट इज रिलेटेड दॅट आय विल से यू. राउंडिंग ऑफ द मेजरमेंट, आपण जी मेजरमेंट करतो ती कशी राऊंड ऑफ करायची, म्हणजे काय करायचं मी सांगतो. राउंडिंग ऑफ द मेजरमेंट अप टू द रिक्वायर्ड सिग्निफिकंट डिजिट्स. म्हणजे उदाहरणार्थ असं घ्या की आपण एक मेजरमेंट घेतलेली आहे आणि दॅट मेजरमेंट इज 7.82 आणि आपला जो पट्टी आहे किंवा जी स्केल आहे दॅट इज एबल टू मेजर द थिंग्स ओके अप टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स. म्हणजे आपलं ॲक्च्युअल रीडिंग हे 7 पॉईंट समथिंग असं पाहिजे. ओके, बट आपण लिहिताना किंवा कॅल्क्युलेटरमध्ये करताना आपल्याला असं आलं की एक ही व्हॅल्यू आली 7.82. सो नाव दिस हॅज टू बी रिटन अप टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स. हे किती सिग्निफिकंट डिजिट्स आहे? दीज आर 3 सिग्निफिकंट डिजिट्स. सो दिस हॅज टू बी रिटन अप टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स. ना हाऊ टू राईट दिस 7.82. म्हणजे असं लिहायचं का की 7.82 इज 7.8 की असं लिहायचं 7.89 7.9 की की आणखी काय की 7च लिहायचं, असं काही लिहायचं का? सो दॅट हे ठरवताना की हाऊ टू राईट इट याला राऊंडिंग ऑफ म्हणतं. सो दिस इज राऊंडेड ऑफ 7.82 इज द ओरिजिनल मेजरमेंट which is rounded off to 2 significant digits. तर राउंडेड ऑफचा अर्थ समजला ना की हा 3 सिग्निफिकंट डिजिट्स 1, 2 आणि 3. नाव दिस इज राउंडेड ऑफ म्हणजे तो रिड्यूस करतो, म्हणजे एक त्याच्यातला डिजिट आपण ड्रॉप करतो अँड यू गेट 2 सिग्निफिकंट डिजिट्स. तर हे राऊंड ऑफ करताना काय रूल्स आहेत हे या लेक्चरचं प्रयोजन आहे. सो वी आर गोइंग टू स्टडी द रूल्स विच आर नेसेसरी टू राऊंड ऑफ. ओके, तर सर्वात आपण परत एकदा रूल नंबर 1, रूल नंबर 2 असं काहीतरी म्हणूया. ॲज आय सेड की त्याला फारसा काही अर्थ नाही. रूल नंबर 1 कॅन ऑल्सो बी रूल नंबर 2. सो आपण ज्याला रूल नंबर 1 म्हणतो आहे सो दॅट इज लाईक दिस की सपोज म्हणजे मी रूल नंबर 1 असं म्हणेल. सपोज द डिजिट टू बी ड्रॉप्ड वाईल राऊंडिंग ऑफ इज लेस दॅन 5. असं मी लिहून घेतो आणि तुम्ही पण लिहून घ्या. इफ सपोज द डिजिट टू बी ड्रॉप्ड, डिजिट का ड्रॉप करतो? राऊंडिंग ऑफ करण्यासाठी आपल्याला डिजिट ड्रॉप करावं लागतो. सो इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस देन 5 म्हणजे 5 पेक्षा कमी आहे. लेस देन 5 म्हणजे उदाहरणार्थ बघा या एक्झाम्पलमध्ये हा 2 जो आहे दिस इज द डिजिट टू बी ड्रॉप्ड वेन यू वॉन्ट टू राऊंड ऑफ इट टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स. ओके, हा 3 सिग्निफिकंट डिजिट्सचा जो नंबर आहे तो हा 3 सिग्निफिकंट डिजिट्सचा नंबर आपण राऊंड ऑफ करून त्याला असं सांगितलेलं आहे समजा की तुम्हाला 2 सिग्निफिकंट डिजिट्सपर्यंत करायचं आहे. तर अशा वेळेस मला हा 2 ड्रॉप करावा लागेल. सो दिस डिजिट टू बी ड्रॉप इफ इट इज लेस दॅन 5 आणि आपल्याला दिसलं या उदाहरणामध्ये की इफ इट इज लेस दॅन 5 तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस द प्रिसिडिंग हा शब्द तुम्हाला कदाचित अवघड जाईल. प्रिसिडिंग म्हणजे अगोदरचा. प्रिसिडिंगचा अर्थ काय? अगोदरचा. द प्रिसिडिंग डिजिट इज नॉट चेंज्ड किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण असं पण म्हणू शकतो केप्ट अनचेंज्ड म्हणजे बदलत नाही आपण. म्हणजे कुठला डिजिट आहे प्रिसिडिंग? या उदाहरणामध्ये सपोज हा उदाहरण आपण बघितलं की 7.82. आपण रंगबिरंगी करूया जरा. रंगबिरंगी करतो मी जरा. 7.82 हे 3 सिग्निफिकंट डिजिटचा नंबर आपल्याला 2 सिग्निफिकंट डिजिट्समध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला हा ड्रॉप करावा लागेल. तर हा ड्रॉप करताना मी काय बघेल की वेदर दिस इज लेस दॅन 5 ऑर ग्रेटर दॅन 5. आता आपल्याला दिसतंय की दिस इज लेस दॅन 5 हा 5 पेक्षा कमी आहे
आणि आपल्या रूलप्रमाणे हा आपल्याला ड्रॉप करून टाकायचा. सो इट इज क्लिअरली ड्रॉप्ड. आणि हा जो प्रिसिडिंग डिजिट आहे म्हणजे याच्या अगोदरचा जो डिजिट आहे जो या केसमध्ये 8 आहे तर दॅट इज नॉट चेंज्ड. सो दिस रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे उत्तर काय आलं? उत्तर इज 7.8 इज द आन्सर. ओके, सो दिस इज द रूल नंबर 1 की समजा डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस दॅन 5 देन द प्रिसिडिंग डिजिट इज नॉट चेंज्ड. आपण आता रूल नंबर 2 कडे जाऊया. लेट्स गो टू रूल नंबर 2. लेट मी चूज अ व्हाईट कलर. रूल नंबर 2. आता तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे बाबा अगोदर लेस देन 5 होता. डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस देन 5. सपोज द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज ग्रेटर देन 5. इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड, का ड्रॉप करायचं? कारण आपल्याला राऊंड ऑफ करायचं म्हणून. टू बी ड्रॉप्ड is less than dropped is greater than 5. ओके, तर काय करायचं? तर अशा वेळेस लेट मी रब दिस. डिजिट टू बी ड्रॉप्ड इज ग्रेटर देन 5. तर अशा वेळेस काय करायचं? then the preceding digit has to be increased by 1. म्हणजे काय मराठीत सांगायचं तर त्याच्या अगोदरचा जो डिजिट आहे शुड बी increased by 1. म्हणजे तो ड्रॉप करायचा. शेवटचा डिजिट तर ड्रॉप करावंच लागतं आपल्याला राऊंड करायचं. increased by 1. आता बघूया, मी तुम्हाला एक उदाहरण घेतो. Let us suppose that the number to be rounded off is 7.86. Okay, 7.86. किती सिग्निफिकंट डिजिट्स आहे? 3 सिग्निफिकंट डिजिट्स आहे. आणि आपल्याला राऊंड ऑफ करायचं आहे. कितीने राऊंड ऑफ करायचं आहे? तर 2 सिग्निफिकंट डिजिट्सपर्यंत आणायचं आहे. आता म्हणजे हा ड्रॉप करायचा आपल्याला. हा ड्रॉप करायचा. राऊंड ऑफ करायचा म्हणजे हा ड्रॉप करायचा. तर हा ड्रॉप करताना काय बघायचं? सो वी शुड सी वेदर दिस इज लेस दॅन 5 or ग्रेटर दॅन 5. सो नाव दिस इज ग्रेटर दॅन 5. आता अशा वेळेस इफ दिस इज ग्रेटर दॅन 5 देन द प्रिसिडिंग नंबर दॅट इज 8. 8ला काय करायचं? इंक्रीज बाय 1. 8 इंक्रीज बाय 1 म्हणजे काय? 8 + 1 इज 9. सो दिस बिकम्स 7.99. सो आन्सर काय आहे? इफ यू वॉन्ट टू 999 7.9 बिकॉज वी वॉन्ट 2 सिग्निफिकंट डिजिट्स. ओके, अजून एक उदाहरण घेऊया. सपोज आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट मी टेक अनदर एक्झाम्पल. सपोज इट इज 7.286. ओके, आता मी मुद्दाम किती सिग्निफिकंट डिजिट्स घेतले? 1 2 3 4. आय हॅव टेकन 4 significant digits. Now I want to round it off, let us say to 3. Okay, तर किती डिजिट ड्रॉप करावं लागेल? 1 डिजिट ड्रॉप करावं लागेल. आता हा ड्रॉप करताना काय बघायचं? लेट मी चूज अ रेड कलर. ड्रॉप करताना काय बघायचं की इफ इट इज ग्रेटर दॅन 5, सो दिस इज ग्रेटर दॅन 5, व्हॉट इज टू बी डन? द प्रिसिडिंग डिजिट्स म्हणजे हा this is the preceding digits म्हणजे अगोदरचा digit has to be increased by 1. Okay, so 7.29 is the answer. You are dropping this and this last digit is dropped. So this is rule number 5. So आता आपण 2 रूल्स बघितलेले आहेत. एका रूलमध्ये if the digit to be dropped is less than 5 बघितलं आहे आणि दुसऱ्या रूलमध्ये if the digit to be dropped is ग्रेटर दॅन 5. आता कोणी असं विचारलं की सपोज द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 अँड नॉट लेस दॅन 5 or ग्रेटर दॅन 5. ओके, सपोज असं असेल की डिजिट टू बी ड्रॉप, तर रूल नंबर 3 असं आपण म्हणूया. रूल नंबर 3, मी आता व्हाईट पेनच घेतोय. रूल नंबर 3, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड म्हणजे जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे. का ड्रॉप करायचा आहे? राऊंड ऑफ करताना. ड्रॉप्ड
इज इक्वल टू 5 म्हणजे जो 5 असेल सपोज ड्रॉप्ड इज इक्वल टू 5 किंवा डिजिट्स ड्रॉप्ड आर 5 अँड झिरोज म्हणजे एक डिजिट नाही तर समजा 2 डिजिट्स आहे पण 5 आहे आणि त्याच्यानंतर 0 आहे 0 आहे तर अशा वेळेस रूल काय सांगतो सो द रूल सेज दॅट इन दॅट केस वी नीड टू चेक व्हॉट वी नीड टू चेक वी नीड टू चेक लेट मी चूज अ कलर डिफरंट कलर हे फार महत्त्वाचं आहे म्हणून आय एम युजिंग अ डिफरंट कलर वी नीड टू चेक द प्रिसिडिंग म्हणजे आपण तो प्रिसिडिंग म्हणजे त्याच्या अगोदरचा म्हणजे 5च्या अगोदरचा प्रिसिडिंग डिजिट अँड सी दॅट वेदर इट इज ऑड ऑर इवन ऑड आहे की इवन आहे सपोज द प्रिसिडिंग डिजिट इज इवन आता 2 कंडिशन लक्षात घ्या प्रिसिडिंग डिजिट हा इवन पाहिजे प्रिसिडिंग डिजिट हा इवन म्हणजे लक्षात येतं ना शम आणि विषम इवन म्हणजे 2 4 6 8 याला इवन नंबर म्हणतात आणि ऑड म्हणजे 1 3 5 7 9 याला ऑड नंबर असं म्हणतात तर सपोज प्रिसिडिंग डिजिट हा इवन असेल तर आणि ऑब्वियसली मेन कंडिशन काय इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5 or equal to 5 and also includes zeros or does not include zeros okay तर अशा वेळेस if it is even then what is to be done आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून पहिल्यांदा घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं घेऊया की 6 पॉईंट विल टेक एन एक्झाम्पल ऑफ 6.250 इज द नंबर ओके तर ह्या नंबरमध्ये आपल्याला हा किती डिजिट आहे 4 डिजिट आहे 4 डिजिट सिग्निफिकंट नंबर आहे आणि आपल्याला तो राऊंड ऑफ करायचा आहे अप टू 2 डिजिट्स ओके अँड विल हॅव टू ड्रॉप दिस म्हणजे हे ड्रॉप करावंच लागेल तुम्हाला विल हॅव टू ड्रॉप दिस तर ड्रॉप करताना आपली जी कंडिशन आहे की द डिजिट्स टू बी ड्रॉप्ड आर इज 5 अँड झिरोज 5 किंवा 5 ओनली 5 और 5 अँड 0 तर अशा वेळेस काय करायचं तर त्याच्या अगोदरचा डिजिट बघायचा सो याच्या अगोदरचं डिजिट काय याच्या अगोदरचं डिजिट आहे 2 प्रिसिडिंग डिजिट इज प्रिसिडिंग डिजिट इज 2 ओके अँड इज इवन आहे ना सो इफ इट इज इवन म्हणजे तो इवन नंबर आहे तर अशा वेळेस काय करायचं सो द प्रिसिडिंग डिजिट इफ इट इज इवन इट इज नॉट चेंज्ड म्हणजे तो तसंच ठेवायचा आहे इट इज केप्ट इफ द प्रिसिडिंग डिजिट इज इवन देन इफ इट इज इवन द रूल सेज व्हॉट डज द रूल से द रूल से दॅट इफ इट इज इवन देन डू नॉट चेंज द प्रिसिडिंग नंबर ओके डू नॉट चेंज द प्रिसिडिंग नंबर म्हणजे काय होईल म्हणजे आपल्याला हे ड्रॉपच करायचं आहे त्यामुळे आपल्याला 6 पॉईंट आणि हे लिहायचंच नाही 50 पण 2चं 3 करायचं आहे का नाही तर 2ला काय करायचं आहे आपल्याला 2च ठेवायचं आहे वाय इट इज केप्ट 2 बिकॉज द प्रिसिडिंग डिजिट इज इवन म्हणजे काय सांगितलं मी इवन म्हणजे 2 4 6 8 सो व्हॉट इज द रूल if the preceding digit is even then do not change this is rule number 3 but suppose the preceding digit is odd okay rule number 4 काय condition आहे if the digit to be dropped is 5 digit to be dropped is 5 or 5 and some zeros then and preceding digit म्हणजे त्याच्या 5च्या अगोदरचा डिजिट इज ऑड अगोदर काय कंडिशन घेतली होती आपण इवन तर इवन मध्ये काय सांगितलं होतं आपण की दॅट प्रिसिडिंग डिजिट इज नॉट चेंज्ड ओके इट इज नॉट चेंज्ड पण इफ
इफ इट इज ऑड देन वी नीड टू चेंज इट. म्हणजे तुम्हाला उदाहरण आलं की लक्षात येईल. वी नीड टू चेंज इट बाय 1. increase it by 1. Okay, increase it by 1. So this has to be understood, right? Increase, let me change the color. Okay, increase it by 1. हे तुम्हाला समजेल when I take this example. Suppose you take the number as 9.435. Okay, किती significant digits आहे? Let me choose a red color now. There are 1, 2, 3 and 4 significant digits. Okay, and you need to round it off. म्हणजे आपल्याला ड्रॉप करावं लागेल. काय ड्रॉप करावं लागेल? हा 5 ड्रॉप करावं लागेल. तर 5 ड्रॉप करताना आपण काय बघणार आहोत? Because it is 5 and it is to be dropped, we need to check the preceding digit. So this is the preceding digit. आणि आपण काय चेक करतो? Whether it is odd or even. So in this case it is preceding digit is odd. मग odd असताना आपण काय करायचं? तसंच ठेवायचं का 3? नाही. It has to be increased by 1. So 9.44 is the answer. So this you need to understand. These are the 4 rules, and these rules you will have to apply. If you solve number of problems, you will understand this. So thank you very much. Bye for now.